तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजे हर्षवर्धन व्लॉगमध्ये। तर आज आमची ट्रिप जाणार आहे सोसायटी फर्निचरमध्ये। तर तुम्हाला दाखवतो बाबा तयारी कशी आहे। आणि आम्ही आता यड्राव फाट्यामध्ये सोसायटी फर्निचरमधनं मालवणला जाणार आहे। तर तुम्हाला सगळं ब्लॉग दाखवतो। तर तयारी कशी चालू आहे आज आत एक वर या या मालवण करून देवबाग करणार। देवबाग तिथून बीचवर जायचं, बीचचा आनंद घ्यायचा। बीचवरनं कोणी आता गाडी कुणाच्या आपण कुणातर्फे चाललोय ते सांगा ना माहिती। आता आपण इचलकरंजी मध्ये प्रॉपर मालकाचे गाव तारगाव, महादेव शिंदे यांची गाडी आहे। त्या गाडीचा आपण प्रवास करलोय। 28 सीटची गाडी आहे। ही टूर काढलेली आहे सोसायटी फर्निचर। अजित पवार साहेबांची ही टूर झालेली आहे। सगळे परिवार आहे त्यांचा घरातला आपल्या संगत एन्जॉय करायला मालवणला सोसायटी फर्निचर डन। आधी कुठे चाललायस तू? आधी काका काय सांगणार पुन्हा तर जरा जोरात बोला हो, माईक नाही फुल एन्जॉय करणार। जोरात जोरात आवाज ये ना। कांदे आहे की आपले कांदे काय काय टाकला कुठे माझ्याकडे घे। आपण मालवणला चालले। हे आमचे तिसरा 3 डाव झालेला आहे। आपण मालवणला मालक आम्हाला 3 वेळा नेलेले। तिसऱ्यांदा आम्ही चालले। सक्सेस सोसायटी फर्निचर कामगार स्टॉप सगळी आपले आलेत आणि त्यांची विथ फॅमिली सगळी आपल्या संगत एन्जॉय करायला येतात मालवणला। काय आम्ही बरेच वर्षाला मालवणला जाते। सगळा काय असेल ते खर्च मालक आपले करतात। त्याच्याबद्दल आम्हाला लय आनंद येते आणि त्यांच्याकडे फिरायला आम्हाला आनंद व्यक्त करायला मजा येते। म्हणून आम्ही पवार साहेबांसंगत कायम असतो। सोसायटी फर्निचर माझा आवाजच गप्पी हो गाणं सांग गार गार आवा काय महाबळेश्वर ताई हो ताई काय तर बोला की ताई माई गप बसल्यात। यादव काका काय आज अकाउंट काय बंद आहे का तुमचं? काय तर बोला की बँकेला सुट्टी आहे। बँकेला सुट्टी आहे। अहो ते हो तू फिरायला ते बोला बँकेत सुट्टी काय मालवणला चालले। मालवणला चालले मला चालेल बा पुढचं बोला की पुढचं काय आता मासं खाणार आहे मग बोलते एन्जॉय करायचं समुद्रात जायचं फिरायचं आणि त्यानंतर आम्ही गेलो शिरोलीला। तर तिथं आत्ती म्हटले मी पण येणार, त्यासाठी मग तिची गाडी घेतली आणि नंतर मग त्याला आपण पुजायला चालू केलो। प्रोफेशनल असते हार सगळं
थंडी नाही रे थंडी तो उकडाले आम्हाला त्याच्यामुळे खोरे जेवणासाठी खोरे बस या गाडी सांगायलाच नाही ह्याच आपण काय म्हणतो? तीन इकडे आल्या रुपाली ह्या तीन नागरिक बसतात येताना बस बरोबर थंडी देशी लागतोय काय झालं ते मोठ्या गाडीचं बी हे करताना पाहिजे. तर आपण आता आलोय मालवण मध्ये आणि तुम्हाला तुमचा व्ह्यू पॉइंट दाखवतो. आम्ही तिकडनं निघलेलो आम्ही 12 वाजता आणि आम्ही पोचलो इथं 7 वाजता. आणि त्यात जिथं आपण थांबलेलो ते बरोबर समोर समुद्र होतं म्हणून आम्ही ती प्लेस बुक केली. मला आमची रूम ते दाखवतो. कुठं आले? मालवण बाबा गेले काय बाबा फिरायला बघायला विचार. मालवण स्पॉट ओके एक नंबर. कुठले रूम? चल हा पहिलंच बिचरा चालला. तिकडं अजून मून आहे बघा वरती वरती अजून मून गार आहे केंद्रे. आणि त्यात ह्यो गडी कसं चाललंय बघा की. तिथे क्रॅब्स ते बघ. होय इकडं मंदिर आहे आणि ही आमचं राहायची प्लेस. योगी फोटो काढायचा नाही म्हणाला फक्त. योगी बोल नाही तर असं दाखव. थांब ना जरा. बर डायरेक्ट बघणार त्यात तू कशात बघायला खळं पडेच आहे. हा नाही तसं ते सनसेट पाहिजे का आपण सनसेट पर्यंत थांबणार का नाही काय नाही. तुमचं पटत का नाही रे? काय कुत्र गेलं. मला वाटलं स्वतःला बैल माझा मित्र किती ते ना मग समुद्रात कवा जायचो? जायची थोड्या वेळानं पवायलाच जायचं आहे आपण. मागच्या वेळी मला सोडून का गेलता? मागच्या वेळी तू कुठं तुझी परीक्षा होती ना दुकानची ट्रिप 10वी होती तुझी. त्यानंतर सगळेजण इथं नाश्ता दिन करायला बसले. 40 काय ते घे रे. अरे खा दुबडी. प्लेट खाल्ला याला पण लिहाच एवढं प्लेट खाल्लाय तेवढं प्लेट खाल्लाय. अंकुर
उपीट घालू काय समोर बघा जरा. हा ओके. ओके असं हे खायला आवडतं ना, मृतला पाहिजे. पकडायचं नाही, यायचं नाही. रिव्ह्यू घ्या, रिव्ह्यू घ्या, रिव्ह्यू घ्या. A few moments later. देखा आपने लापरवाही का नतीजा है. गावतात बघा, गावतात बघा. गावलेलं की काय गे. अरे बापरे, गेला पण आपण जरूर म्हणायचं नाही. कबड्डी म्हणून जमलोय. आवड झाल्यावर हो आवडत नाही म्हणून हे मध्ये मध्ये जास्त. अरे कुठं आहे. हाँ भाई कैसी लगी आगे स्वाद. गोल फिरलं. बाहेर लावली.
आणि कबड्डी खेळल्यानंतर आम्ही एक 4 तास तर समुद्रात मस्तपैकी खेळत तरी बसलेलो. सांगे सोने बिने काय असेल ते बाजूला काढून ठेवायला. आज करा हो. बुडवा 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 बुडवा. अरे पळून चालला रावा की रावा रावा की रावा एक नुसता बुड्डी घ्यायचा. हा तर आम्ही गेलो इथं बोटिंगला आणि इथल्या माणसं सांगितली जे नारळाची झाड तुम्ही पुढे बघताय त्या जागेचं नाव त्यांनी मिनी केरला असं ठेवलं. आणि मग सगळं बोटिंग करून आम्ही बसमध्ये निघलो. आणि इथंच आपला व्लॉग एंड होतो.